गीत क्रमांक 7, हिम नंबर 7. प्रस्तावना. प्रभुभोजनास जमलेल्या सर्वांचे हार्दिक स्वागत. आज आपण सामान्य काळातील 22वा रविवार साजरा करीत आहोत. नम्र हृदयाची माणसे प्रत्येकाला आवडतात, कारण ती सर्वांशी प्रेमाने वागतात. ती कुणाचा तिरस्कार करत नाहीत, उलट सर्वांनाच मदत करतात. नम्र माणसे मोठ्या मनाची असतात. त्यांच्या मनात गरीब व गरजूंप्रती प्रेम आणि आदर असतो. आजची उपासना आपल्याला नम्र व आदरातिथ्य या 2 गोष्टींचे महत्त्व सांगत आहे, कारण या 2 गोष्टीमुळे आपण कर्तव्यनिष्ठ बनत असतो. प्रभूची कृपा आपल्यावर सतत राहते आणि आपल्या या चांगुलपणामुळे परमेश्वर आपल्यावर प्रसन्न होतो. या साक्रामेंतात सहभागी होत असताना आपण नम्र अंतकरणाने परमेश्वराच्या सानिध्यात राहण्याचा प्रयत्न करूया. पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि परमेश्वराची प्रीती आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो. माझ्या मर्या मातेच्या भक्तांनो, सामान्य काळातील 22वा रविवार आजचं पहिलं वचन आणि त्याचप्रमाणे शुभवर्तमान नम्रतेचा धडा शिकवत आहेत. आणि पवित्र मरिया देखील नम्र झाली आणि त्याच मार्गाने आपल्याला जाण्यासाठी खुणावत आहे. बऱ्याच वेळेला आपल्या कुटुंबामध्ये नम्रतेचा आदर्श गिरविण्यास कमी पडलो असो, तर हे पवित्र रस साजरी करीत असताना थोडा वेळ शांत राहून आपण आपल्या पापांची कबुली देऊया. सर्वशक्तिमान परमेश्वराचे व मी कबूल करतो की कल्पनांनी, शब्दांनी, कृत्यानी व ऐकेने मी फार पापी केली आहे. माझा फार मोठा अपराध. म्हणून कुमारी धन्य मरिया, सर्व देवदूत व सर्व संत यांना व बंधुभगिनींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्वशक्तिमान परमेश्वर आम्हावर दया करू व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सर्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. गीत क्रमांक 22, हिम नंबर 22. Daya
service, hymn number 26. आपण प्रार्थना करूया. सर्वसमर्थ परमेश्वरा, सर्व चांगल्या गोष्टींचा तू उगम आहेस. आमचे अंतःकरण तुझ्याविषयी प्रेम निर्माण कर. तुझ्याविषयीची आमची भक्तिभावना दृढ कर. तुझी कृपा दृष्टी आम्हावर सतत राहू दे. तू आम्हाला दिलेली वरदाने आम्हापाशी कायम ठेव. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. आमेन. बेनसिरा या पुस्तकातून घेतलेले वाचन. माझ्या मुला, विनम्र भावनेने तू आपले कर्तव्य कर, म्हणजे देवाला आवडणाऱ्या लोकांचा तू लाडका होशील. तू जितका मोठा होशील तितका तू स्वतःला नम्र कर, म्हणजे प्रभूची कृपादृष्टी तुझ्यावर राहील. कारण प्रभूचे सामर्थ्य प्रचंड आहे, नम्र लोक त्याची थोरवी गातात. गर्विष्ठांच्या वेदनांना औषध नाही, कारण दुष्टपणाच्या रोपट्याने त्यातच मूळ धरले आहे. ज्ञानी माणसाचे मन दाखल्यावर चिंतन करते आणि विचारवंत माणूस लक्षपूर्वक ते श्रवण करतो. प्रभूचा हा शब्द. देवाला धन्यवाद. प्रतिसाद स्तोत्र. सर्वांनी एकत्र.
नीतिमानान हर्ष करोत, देवापुढे आनंदोत्सव करोत, हर्षामुळे आनंद करोत. देवाला गीत गा, त्याच्या नामाचे स्तवन करा. त्याच्या पुढे आनंदोत्सव करा, त्याच्या पुढे हर्षामुळे आनंद करा. स्तोत्र. पितृहीनांचा पिता, विद्वांचा कैवारी असा देव आपल्या पवित्र निवासस्थानी आहे. एकाकी पडलेल्यांना देव कुटुंबोत्सल करतो. बंदीवानांना बाहेर काढून भाग्यवान करतो. स्तोत्र. हे देवा, तू विपुल्य पूर्जन्य पाठवून दिलास. तुझे वतन कोमेजले होते तेव्हा तू ते यथास्थित केलंस. त्यात तुझी मंडळी राहिली. हे देवा, तू आपल्या चांगुलपणामुळे गरिबांसाठी घर दिलेस. स्तोत्र. इब्री लोकास पत्र यातून घेतलेले वाचन. स्पर्शनीय आणि अग्नीने पेटलेला पर्वत, घनाधंकार, निर्भीड काळोख, वादळ, करण्यांचा नाद आणि शब्दध्वनी ह्यांच्याजवळ तुम्ही आला नाही. तो ध्वनी ऐकणाऱ्यांनी विनंती केली की त्याच्या योगे आम्हाबरोबर अधिक बोलणे होऊ नये. पण तुम्ही सियोन पर्वत, जिवंत देवाचे नगर म्हणजे स्वर्गीय येरुशलेम, लाखो देवदूत, स्वर्गातील यादीतल्या ज्येष्ठांचा समाज आणि मंडळी, सर्वांचा न्यायाधीश देव, पूर्ण केलेल्या नीतिमानांचे आत्मे, नव्या कराराचा मध्यस्थ येशू ह्यांच्याजवळ आला आहे. प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. कृपया उभे रहा. गीत क्रमांक 45, हिम नंबर 45. Hallelujah.
तुम्हा बरोबर असो. संत लोक लिखित शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन. येशू एका शब्दात दिवशी परिसरातील कोणा एका अधिकाऱ्यांच्या घरी भोजनाला गेला. त्यावेळी ते त्याच्या पलटीवर बसले होते. आमंत्रित लोक मुख्य आसने कसे निवडून घेत आहेत हे पाहून तो त्यांना दाखला देऊन म्हणाला, तुला कोणी लग्नाच्या मेजवानीचे आमंत्रण केले तर मुख्य आसनावर बसू नकोस. कदाचित तुझ्यापेक्षा अधिक योग्यतेच्या माणसाला त्याने आमंत्रण केले असेल. मग ज्याने तुला आणि त्याला आमंत्रण केले तो येऊन तुला म्हणेल, यांना जागा दे. तेव्हा तू लाजेने अगदी खालच्या जागेवर जाऊन बसशील. पण तुला आमंत्रण असल्यास अगदी खालच्या जागेवर जाऊन बैस. म्हणजे ज्याने तुला आमंत्रण केले तो येऊन तुला म्हणेल, मित्रा वर येऊन बैस. म्हणजे तुझ्याबरोबर भोजनाला बसलेल्या सर्वांसमोर तुझा मान होईल. कारण जो कोणी आपल्याला उंच करतो तो नमवला जाईल आणि जो आपल्याला नमवतो तो उंच केला जाईल. मग ज्याने त्याला आमंत्रण केले होतेही त्यालाही तो म्हणाला, जेव्हा दुपारची किंवा संध्याकाळची जेवणावेळ कराल तेव्हा तुम्ही आपले मित्र, आपले भाऊ, आपले नातलग किंवा धनवान शेजारी यांना बोलवू नका. कारण तेही कदाचित तुम्हाला उलट आमंत्रण करतील आणि तुमची फेड होईल. तर तुम्ही मेजवानी द्याल तेव्हा दरिद्री, व्यंग, लंगडे आणि हंगडे यांना आमंत्रण करा. म्हणजे तुम्ही धन्य व्हाल. कारण तुमची फेड करण्यासाठी त्यांच्याजवळ काही नाही. तर नीतिमनाच्या पुनरुत्थान समयही तुमची फेड होईल. प्रभूचे हे शुभ वर्तमान. बसा. पवित्र मरियाच्या भक्तांनो, यंदाच्या वर्षी चांगला असा विषय निवडलेला आहे. पवित्र मरिया कुटुंबाची राणी हा मुख्य विषय आहे. त्याला अनुसरून असे वेगवेगळे विषय निवडलेले आहेत. ते फार चांगले आहेत आणि मरिया मातेच्या भक्तांना प्रेरणा देणारे आहेत. आणि त्यासाठी या नोवेनाच्या दिवशी आजच्या दुसऱ्या विषयावर प्रवचन ऐकण्यासाठी आणि विशेष करून पवित्र मरियेकडून प्रेरणा घेण्यासाठी आलेल्या मरिया मातेच्या भक्तांनो, आजचा विषय आहे कुटुंबांतील तरुण तरुणी. कुटुंब ही छोटी ख्रिस्त सभा आहे आणि छोटं ख्रिस्ताचे मंदिर आहे. ज्या कुटुंबामध्ये आई वडील, मुले सगळे त्यामध्ये राहत असतात आणि प्रत्येक मुलामुलीवर आपले आई वडील संस्कार करीत असतात. लहानापासून जेव्हा जन्माला आल्यापासून मोठी होईपर्यंत प्रत्येकावर आपले आई वडील संस्कार करीत असतात. आणि हे संस्कार प्रत्येक मुलाला किंवा मुलीला, तरुण तरुणीला प्रेरणा देणारे असतात. आणि यातून प्रेरणा घेऊन अनेक युवक युवती भावी ख्रिस्त सभेचे आधारस्तंभ बनलेले आहेत आणि आपल्या कुटुंबाचे देखील ते आधारस्तंभ बनलेले आहेत. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, एका कुटुंबामध्ये आई वडील आणि त्यांचा मुलगा होता. लहानपणापासून आई वडिलांनी त्याच्यावर चांगले संस्कार केलेले होते आणि चांगले संस्कार केल्यामुळे जसजसा हा मुलगा मोठा होऊ लागला तेव्हा त्याचे वडील त्याला नेहमी त्याच्या चुकांची दुरुस्ती करू लागले. परंतु ज्यावेळी त्याचे वडील त्याच्या चुकांची दुरुस्ती करत होते तेव्हा या तरुणाला आपल्या वडिलांचं बोलणं आवडत नव्हतं. आपल्या चुकांची आपली दुरुस्ती करत आहेत आणि नेहमी टोमणे मारत आहेत हे त्याला आवडत नव्हतं. कधी त्याला सांगायचे की ज्यावेळी तू घरातून बाहेर पडतो तेव्हा घराचा दरवाजा नीटपणे बंद कर, विजेचे वीज चालू आहे, फॅन बंद कर, लाईट बंद कर आणि असं वेगवेगळ्या त्याला गोष्टी सांगत होते. परंतु ह्या मुलाला आपल्या वडिलांचं बोलणं ऐकवायला बरं वाटत नव्हतं. आणि त्यामुळे हा तरुण मुलगा विचार करत होता की एक ना एक दिवस मी हे घर सोडून जाईन आणि हा शहर देखील सोडून जाईन.
ज्यावेळी मला चांगली नोकरी मिळेल. आणि त्याला असे नोकरीचा कॉल आला, इंटरव्ह्यूसाठी बोलावण्यात आलं. आणि ही गोष्ट त्यांनी आपल्या वडिलांना सांगितली की मला इंटरव्ह्यूला जायचं आहे. आपले वडील त्याच्याजवळ आली आणि त्याला सांगतो, बाळा, ज्यावेळी तू इंटरव्ह्यूला जाशील तेव्हा तुला काही प्रश्न विचारले जातील आणि ज्यावेळी तुला प्रश्न केले जातील तेव्हा न डगमगता न घाबरता धैर्याने प्रत्येक प्रश्नांची उत्तरे दे. कुणालाही घाबरू नको, कारण तुला तुझं धैर्य तुला जास्त सहकार्य करेल. त्याचप्रमाणे ज्या प्रश्नांची तुला उत्तरे देता येणार नाहीत तरी देखील खंबीरपणे उभा राहा तिथे. आणि आपल्या वडिलांनी त्याला हे सगळं मार्गदर्शन केलं आणि इंटरव्ह्यूला जाणे अगोदर त्याच्या हातामध्ये काही पैसे दिले. हा मुलगा इंटरव्ह्यूला गेला आणि ज्या ठिकाणी त्याची इंटरव्ह्यू होणार होती त्या सेंटरजवळ पोहोचला. आणि त्या सेंटरच्या कंपाऊंडचा गेट उघडा होता आणि त्या ठिकाणी कुणीही सिक्युरिटी नव्हती. आणि सिक्युरिटी नसल्याकारणाने त्याने बघितलं की या ठिकाणी कुणीच नाही, गेट उघडा आहे, येणाऱ्या जाणाऱ्यांना अडथळा होत आहे. आणि हे पाहिल्यानंतर त्याने तो गेट होता तो चांगल्या प्रकारे बंद केला. पुढे गेल्यानंतर त्याला दिसलं की मोठी मोठी बाग आहे आणि त्या बागेमध्ये चांगली फुलं झाडं आहेत. परंतु त्या फुलांचा ज्या बागेचा माली त्या ठिकाणी नव्हता. आणि त्या ठिकाणी नसल्याकारणाने त्याने बघितलं की जो पाण्याचा पाईप होता तो तसाच तो सोडून गेलेला होता. सगळ्याकडे पाहिलं आणि त्या बघितल्यानंतर त्याने हळूच जाऊन तो पाण्याचा टॅपमध्ये नळ बंद केला आणि ज्या ठिकाणी फुल झाडं होती त्याच मार्गाने त्याने लावला. पुढे त्याच्यानंतर वर गेल्यानंतर बघितलं की ज्या ठिकाणी त्याची इंटरव्ह्यू होणार होती तिथे कुणीच नव्हतं, रिसेप्शनिस्ट पण नव्हता की त्याच्या स्वागतासाठी. परंतु त्या ठिकाणी लिहून ठेवलं होतं इंटरव्ह्यूला वर जाऊन तुमची इंटरव्ह्यू द्यायची आहे. आणि हा मुलगा तसाच तरुण वर गेला, इंटरव्ह्यूसाठी गेला. आणि इंटरव्ह्यूसाठी गेला असताना त्याने पायऱ्यावरून चढताना बघितलं अधी अशी वीज चालू आहे, लाईट चालू आहेत. आणि रात्री ते लाईट चालू केलेले होते, सकाळी 10 वाजेपर्यंत ते लाईट चालू होते. कोणीही ते विजेचे दिवे बंद केले नाहीत. म्हणून त्याने स्वतः इथे तिथे बघितलं स्विच कुठे आहे आणि स्विच सापडल्यानंतर ते विजेचे दिवे बंद केले. पुढे गेल्यानंतर ज्या ठिकाणी त्याची इंटरव्ह्यू होणार होती त्या ऑफिसच्या बाहेर तिथे डोरमॅट होती आणि ती डोरमॅट योग्य स्थितीत नव्हती, ठेवली नव्हती. इथं सर्व उमेदवार त्या मुलाखतीसाठी इंटरव्ह्यूसाठी आलेले होते. आणि इंटरव्ह्यूसाठी आलेले असताना त्याने कुणीही लक्ष दिलं नाही. परंतु या मुलाचं लक्ष त्या डोरमॅटकडे गेलं आणि त्याने ती डोरमॅट सरळ केली. पुन्हा त्याचं लक्ष गेलं की या ठिकाणी ते कॅन्डिडेट बसलेले होते ते पहिल्या खुर्च्यावर बसले होते आणि बाकीच्या खुर्च्या मागच्या होत्या त्या ठिकाणी कुणीही बसलेलं नव्हतं. आणि त्या खुर्च्या ज्या ठिकाणी कुणी बसलेलं तिकडचे फॅन चालू होते. या मुलाने सगळ्या ठिकाणी बघितलं आणि त्यानंतर त्यांनी फॅन बंद केले. एकामागोमाग एक उमेदवार त्या ऑफिसमध्ये मुलाखतीसाठी गेला आणि दुसऱ्या दरवाज्यातून बाहेर पडला. परंतु त्यांना काय प्रश्न विचारले आहे ते कुणालाही ठाऊक नव्हतं. मग या मुलाचं वेळ आली आणि तो आतमध्ये गेल्यानंतर त्याला लगेच देव मुलाखत घेत होतं. त्याने सांगितलं तू कधीपासून कामाला रुजू होणार. त्याला आश्चर्याचा धक्का बसला. तो गोंधळून गेला की हे काय माझी काय मस्करी करत आहेत का मला ते जॉब देणार त्याविषयी माझी थट्टा मस्करी चालू आहे का, असं त्याच्या मनामध्ये विचार घोलू लागला. आणि असं त्याने विचारलं की काय तुम्ही सांगत आहात तर नाही तू कधी कामाला रुजू होणार. आणि हा प्रश्न त्याच्यासमोर मांडल्यानंतर त्याला सांगितलं की या ठिकाणी अनेक मुलाखतीसाठी किंवा इंटरव्ह्यूसाठी उमेदवार आलेले होते आणि त्या उमेदवारांना आम्ही पाहिलं. आमच्याकडे सर्व्हिलन्स जो कॅमेरा आहे त्यामध्ये देखरेख कोण येतं उमेदवार आणि कशा प्रकारे आमच्या ऑफिसमध्ये प्रवेश करतो त्या कॅमेरामध्ये कैद झालेला आहे. आणि कैद झाल्यामुळे आम्हाला सगळं दिसलं की कुठल्याही उमेदवारांनी त्याकडे लक्ष दिलं नाही, त्याने दुर्लक्ष केलं आणि तू आपल्या या सगळ्या कामाकडे लक्ष दिल्यामुळे आम्ही तुझी निवड केलेली आहे. त्याला आश्चर्याचा धक्का बसला की मी जे काम करत गेलो आणि शेवटी या मुलाखतीच्या ऑफिसमध्ये आलो आणि जी व्यक्ती माझी मुलाखत घेत आहे त्यांनी कुठलाही प्रश्न न विचारता मला कामाला लावत आहे. आपल्या वडिलांच्या विषयी त्याच्या मनामध्ये संताप होता, राग होता. परंतु त्याच्या वडिलांनी त्याला चांगल्या प्रकारे सांगितलेलं होतं. ज्यावेळी वडील त्याच्यावर संस्कार करत होते ते त्याला आवडत नव्हते, त्याच्या चुकांची दुरुस्ती करत होते हे त्याला पटत नव्हतं.
परंतु त्याच वेळी त्याला सगळा राग शांत झाला आणि विचार केला की मी जे शहर माझे वडील सोडून दुसऱ्या ठिकाणी मी राहायला जाणार आहे, परंतु यापुढे मी माझ्या बापांना माझ्या वडिलांना कधीही सोडणार नाही आणि त्याच्याबरोबर आहे. माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, गोष्ट आपल्याला काय शिकवते की आपल्यावर आपले आईवडील संस्कार करत असतात. लहान मुलं असतात, कारण लहान मुलं आईवडिलांचं ऐकत असतात आणि जसजशी ती मोठी होत जातात तसतसे त्यांच्यावर आईवडील संस्कार करीतच राहतील. ते त्यांचे संस्कार कधीही कमी करणार नाहीत. परंतु जेव्हा मुलगा किंवा मुलगी तरुण वयामध्ये येते, 15 वर्षानंतर मग त्यांना वाटतं की 10वीची परीक्षा पास झालो, आता आम्ही आकाशामध्ये कसा तसा पाहिजे तसं विहार करू शकतो, आम्हाला जसं वाटेल तसं आम्ही वागू शकतो. पण आईवडिलांसाठी आपली मुलं ही लहानच असतात आणि प्रत्येक कुटुंब सांगितलं की ती छोटी ख्रिस्त सभा आहे आणि छोटी ख्रिस्त सभा असल्यामुळे आपल्या मुलावर आईवडील संस्कार करत असतात. आणि आज तरुण तरुणीसाठी कुटुंब हे फार गरजेचं आहे, कारण कुटुंबामध्ये जे शिकवलं जातं हे बाहेरच्या जगामध्ये शिकवलं जात नाही. आपल्याला वेगवेगळे कोर्स दिले जातील, आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी मार्गदर्शन करण्यासाठी बोलावलं जाईल, परंतु जे आईवडील आपल्या कुटुंबासाठी करत असतात ते फार महत्त्वाचं असतं. पवित्र मरियेच्या जीवनातील उदाहरण घ्या. ज्यावेळी येशू ख्रिस्त 12 वर्षांचा होता आणि तो मंदिरामध्ये हरवला, प्रभू येशू ख्रिस्ताचे आईवडील त्याच्या शोधात गेले आणि त्यांना तो यरुशलेमच्या मंदिरामध्ये सापडला आणि त्यानंतर येशू ख्रिस्त त्यांच्याबरोबर राहिला, त्यांच्या आज्ञेत राहिला, कारण तो देवाचा पुत्र होता. तो प्रश्न पण करू शकला असता की मी देवाचा पुत्र आहे, मला सगळं काही ठाऊक आहे, तुम्ही माझे आईवडील जरी असले तरी मी देवाच्या इच्छेप्रमाणे. परंतु आपल्या आईवडील काय सांगत आहेत हे त्याला महत्त्वाचं होतं आणि आईवडिलांच्या आज्ञेत राहून वयाच्या 30व्या वर्षापर्यंत त्याने एकही शब्द आईवडिलांच्या विरुद्ध बोलला नाही. म्हणजे आईवडील त्याच्यासाठी किती, या पृथ्वीवरील आईवडील देवपिता जो स्वर्गात आहे त्याच्या इच्छेप्रमाणे देव कार्य करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त भूतलावर आलेला होता आणि प्रभू येशू ख्रिस्ताने नंतर आपल्या पालखी करायला सुरुवात केलं. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आज प्रत्येकाला वाटतं की आपली मुलं चांगल्या हुद्द्यावर राहावी, आपण पाहिजे ती त्यांना देत असतो. जर आपण काही 25, 30, 40 वर्षा अगोदर पाहिल्यानंतर आपल्याला कळून चुकेल, आपल्याकडे जॉईंट फॅमिलीज होत्या आणि जॉईंट फॅमिलीज असल्या कारणाने आपल्या कुटुंबामध्ये पंजोबा पण होते आणि आजी आजोबा, आई वडील आणि मुलं आणि काका काकी सगळं कुटुंब एकत्र राहत होतं. आणि अशा वेळेला प्रत्येक मुलावर चांगले असे संस्कार केले जात होते, त्यांना चांगली शिकवण दिली जात होती आणि त्या शिकवणुकीच्या जोरावर ही मुलं पुढे पुढे गेली. आणि एका पॅरिशमध्ये, त्या पॅरिशमध्ये युवक संघटना होते आणि युवक संघटना तिथे स्थापन करावी अशी सगळ्यांची इच्छा होती, धर्मगुरूंची देखील इच्छा होती. म्हणून काही कशी जे तरुण तरुणी होते त्यांना मला मार्गदर्शन करण्यात आलं आणि त्यांना सांगितलं की आपल्या पॅरिशमध्ये तरुण युवक संघटना आपण स्थापन करीत आहोत आणि ह्या युवक संघटनेमध्ये तुम्ही समाविष्ट व्हा, सामील व्हा. आणि अनेक तरुण तरुणी पुढे आले, परंतु त्यांना या युवक संघटनेबद्दल जरासुद्धा ज्ञान नव्हतं. अशा वेळेला ही युवक युवती दूरच्या पॅरिशमध्ये जाऊन मार्गदर्शनासाठी जात होते, परंतु गावातील लोक आणि इतर लोक, कुटुंबातील लोकांना वाटलं की हे बाहेर डेटिंगसाठी जात आहेत, परंतु तसं नव्हतं. कारण ते काही शिकले, त्यांच्या कुटुंबाने त्यांना सांगितलं तुम्ही चुकीचं काही वागू नका, चुकीचं काही शिकू नका, का घरी आल्यानंतर चर्चला जेवढा वेळ द्यायचा द्या, पण कुटुंबासाठी देखील तुम्ही तुमचा वेळ द्यायला शिका. आणि हे मुलं तरुण तरुणी चांगल्या त्या युवक संघटनेमध्ये राहिले. आज त्यांची मुलं देखील युवक संघटनेमध्ये आहेत. त्याला एकच कारण आहे, कारण आपल्या आईवडिलांनी त्यांना योग्य असा धडा शिकवला, म्हणून ते आज त्या युवक संघटनेमध्ये त्यांची मुलं देखील कार्य करीत आहेत. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपल्याला जर पॅरिशमध्ये सक्रिय सहभाग घ्यायचा असेल, आजचे तरुण तरुणी हे ख्रिस्त सभेचे आधारस्तंभ आहेत आणि कुटुंबाचे देखील आधारस्तंभ आहेत. आज भावी ख्रिस्त सभा ही सदैव टवटवीत ठेवण्यासाठी तरुण तरुणींची नितांत गरज आहे. आणि तरुण तरुणी जर ख्रिस्त सभेमध्ये नसेल तर हा ख्रिस्त सभा जिवंत जास्त काळ राहणार नाही. आणि ही ख्रिस्त सभा सदैव टवटवीत राहण्यासाठी, फुलवण्यासाठी युवक युवतींची फार गरज आहे आणि त्यासाठी हा असा विषय निवडलेला आहे.
संत जॉन बॉस्कोच्या जीवनामध्ये पहा. त्याने संत जॉन बॉस्कोने काय केलं असेल, आपल्या आईचे संस्कार त्याच्यावर होते आणि त्यावेळी इंडस्ट्रियल रेव्होल्युशन सुरू झालं होतं, औद्योगिक क्रांती सुरू झालेली होती आणि औद्योगिक क्रांती सुरू झाल्यामुळे अशी या औद्योगिक क्रांती वारे सर्वत्र वाहत होते. काही तरुण तरुणी चर्चपासून, ख्रिस्त सभेपासून, आपल्या कुटुंबापासून दूर जाऊ लागले होते. अशा वेळेला संत जॉन बॉस्को लहान असताना त्याच्यामध्ये प्रचंड युवा शक्ती आहे हे त्याला कळून चुकले आणि त्यांनी हळूहळू अनेक युवक युवतींना ख्रिस्त सभेकडे आणलं आणि याचं श्रेय जाते ते म्हणजे त्याच्या आईला. आता लवकर पुढच्या रविवारी धन्यवादित कार्लोस अकोतीस याला संत पदाचा मान दिला जाणार आहे आणि वयाच्या 15व्या वर्षी हा मरण पावला. मग याच्या जीवनामध्ये असं कुठलं काही घडलं, कारण त्याने त्याची स्वतःची वेबसाईट तयार केली आणि जे पवित्र मिस्सा बलिदानामध्ये जे चमत्कार झालेले आहेत, पवित्र मरियेने ज्या ज्या ठिकाणी दर्शने दिलेली आहेत त्यासाठी त्यांनी सर्व माहिती गोळा करून ठेवलेली आहे. त्याच्या पवित्र मिस्सा बलीवर असलेले नितांत प्रेम, पवित्र मरियेची ती जपमाळ करणे, हे सगळं तो आपल्या जीवनामध्ये शिकला आणि परमेश्वराने त्याला लवकर त्याच्याकडे बोलावून घेतलं. परंतु त्याचे प्रयत्न हे निष्फळ ठरले नाहीत, तर लवकरच त्याला संत पदाचा मान दिला जाणार आहे. आपल्या कुटुंबामध्ये आपण मुलांसाठी खूप धडपडत असतो. हे जग धावपळीचे आहे, स्पर्धेचे युग आहे आणि स्पर्धेचे युग असल्यामुळे आपले प्रत्येक आईवडील नेहमी सकाळी कामाला जातात, नवरा बायको सकाळी कामाला जातात, पण मुलावर आपल्या संस्कार आता जास्त होत नाहीत. आपण म्हणतो मुलं आमची ऐकत नाहीत. कुटुंबातील तरुण तरुणी आमच्यापासून दूर गेलेली आहेत, त्या आमच्या जवळ नाही. त्याला कारण काय? याला कारण म्हणजे आपणच आपल्या मुलांना वेळ दिला नाही आणि त्यामुळे ही मुलं हातामध्ये मोबाईल घेऊन बसलेले आहेत. आणि अशाच एका पालकाने सांगितलं की मी जेव्हा कामाला जात होतो त्यावेळी माझा मुलगा मला सांगायचा, डॅडी डॅडी मला तुमची 5 मिनिटे द्या. मी माझ्या मोठ्या मुलाला 5 मिनिटे दिली नाहीत आणि माझा मोठा मुलगा जेव्हा तरुण झालेला होता आणि एक दिवस तो बाईक करून घरी परतत होता, त्यावेळी एका ट्रकने त्याला धडक दिली आणि त्या अपघातामध्ये माझा मोठा मुलगा मरण पावला. त्याला कारण मी आहे. ते वडील सांगतात त्याला कारण मी आहे. अशासाठी की मी घरी ऑफिसमधून आल्यानंतर मोबाईलवर तासनतास बसत होतो आणि माझा मुलगा माझ्याकडे वेळ मागत होता आणि ती वेळ दिली नाही. मी वेळ दिली नाही म्हणून माझ्या मुलावर असा प्रसंग आला. परंतु जो माझा धाकटा मुलगा आहे तो मला नेहमी सांगतो, बाबा माझ्याबरोबर चला, मला तुमचा थोडा वेळ द्या. मी माझा वेळ बाजूला काढतो आणि माझ्या धाकट्या मुलासाठी देतो की जे माझ्या जीवनामध्ये घडलेलं आहे ते पुन्हा घडू नये. माझ्या प्रिय आईवडिलांनो आणि मरिया मातेच्या भक्तांनो, या नोवेनाच्या दिवसामध्ये तुम्ही बोधपर अशी प्रवचनं ऐकणार आहात आणि आजचा देखील नोवेनाचा दुसरा दिवस पवित्र मरिया आपल्या सर्वांना आपल्या कुटुंबाकडे लक्ष केंद्रित करण्यासाठी सांगत आहे. आणि ज्यावेळी आपण पवित्र मरियेचं अनुकरण करण्यासाठी झटत आहोत, पवित्र मरिया आपल्या कुटुंबाची राणी आहे, त्या कुटुंबाच्या राणीला आपण महत्त्व देऊया. आणि ज्याप्रमाणे तिने येशू ख्रिस्ताचं संबोधन केलं, लहानाचा मोठा केला आणि देवपित्याच्या इच्छेनुसार देवाचं कार्य पुढे नेण्यासाठी बहाल केला, त्याचप्रमाणे आपल्या कुटुंबामध्ये जे तरुण तरुणी आहेत त्यांचा आपण योग्य प्रकारे संगोपन करा, त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करा. आपली वेळ आहे ती त्यांना द्या, कारण आपली वेळ ही फार महत्त्वाची असते त्यांच्यासाठी. आणि जेव्हा आपण वेळ देणार, हीच आपली भावी पिढी, तरुण पिढी तुम्हाला कधीही विसरणार नाही आणि तुमच्यासाठी नेहमी सदैव प्रार्थना करेल. तुम्ही तुमच्या मुलाबाळांसाठी पवित्र मरीकडे साकडे घालत आहात, तिच्याकडे प्रार्थना करीत आहात. हे प्रार्थना करीत जा आणि त्या प्रार्थना करीत असताना आपल्या पॅरिशमधील, आपल्या कुटुंबातील, आपल्या समुदायातील जे युवक युवती आहेत त्यांनी चांगल्या प्रकारे वागावं आणि ख्रिस्त सभेच्या नियमाप्रमाणे आणि कुटुंबाच्या आदर्शाप्रमाणे चांगलं जीवन जगावं म्हणून त्यांच्यासाठी प्रार्थना करा. आज मी दुपारी या ठिकाणी आलो तेव्हा मला एक युवती दिसली. मी सांगितलं मला मार्ग दाखव, फादरांच्या रूमकडे जायचं आहे. आणि नंतर मी विचारल्यानंतर समजलं की या नोवेनाच्या दिवसामध्ये अनेक युवक युवती मदत करण्यासाठी येत आहेत. ही खरोखर चांगली बाब आहे, कारण युवक युवती आपलं काम म्हणजे त्यांचं श्रेय देत आहेत की आपल्या ख्रिस्त सभेने घडवलेलं आहे आणि आपण घडणार देखील आहोत. आणि हीच युवती पुढे ख्रिस्त सभेचे आधारस्तंभ बनणार आहेत. आणि जी कोणी या नोवेनाच्या दिवसामध्ये मदत करीत आहेत युवक युवती
आणि अनेक जण त्यांना देखील परमेश्वराने चांगलं आरोग्य द्यावं, आपल्या कुटुंबामध्ये तरुण तरुणींनी आपल्याकडे योग्य मार्गदर्शन करावं म्हणून पवित्र मरीकडे प्रार्थना करूया. आमीन. उभे राहा. आपण आपली श्रद्धा प्रकट करूया. प्रेषितीय श्रद्धा प्रकटन. स्वर्ग आणि पृथ्वी यांचा उत्पन्न करता सर्व समर्थ परमेश्वर पिता आणि त्याचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त आपला प्रभू, याच्यावर मी विश्वास ठेवतो. तो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भी संभवला, कुमारी मरियेपासून जन्मला, पोंती पिलाताच्या अंमलाखाली त्याने दुःख भोगले, त्याला क्रूसावर खिळला गेला, तो मरण पावला, त्याला पुरण्यात आले, तो लोकात उतरला, तो तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून उठला, स्वर्गात चढला आणि सर्व समर्थ परमेश्वर पित्याच्या उजवीकडे विराजमान झाला आहे. तेथून तो जिवंत आणि मेलेल्या यांचा न्याय करण्यासाठी पुन्हा येईल. पवित्र आत्मा, पवित्र कॅथलिक ख्रिस्त सभा, संतांचा एकोपा, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सर्व काळचे जीवन यावर माझा विश्वास आहे. आमेन. श्रद्धावंतांच्या प्रार्थना. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, नम्र हृदयाने आपण आपल्या विनवंत्या परमेश्वरा पुढे सादर करूया. आपलं उत्तर असेल, हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. सर्वांनी एकत्र. हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. आपले पोप लिओ 14वे, आर्चबिशप जॉन रॉड्रिग्स, सर्व कार्डिनल्स, धर्मगुरू, धर्मभगिनी व धर्मबंधू यांनी श्रद्धावंतांना येशूच्या मार्गावर चालण्यास प्रेरित करावे म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. आपल्या राजकीय पुढाऱ्यांनी निर्दयी स्वभाव सोडून नम्रपणे सामान्य जनतेची सेवा करावी म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. आपल्या प्रत्येकाच्या कुटुंबातील भांडणे आणि मतभेद दूर होऊन सर्वांनी एकमेकाशी सलोख्याने नांदावे म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. जे आजारी आहेत, दुर्लक्षित आहेत व एकाकी जीवन जगत आहेत, अशा सर्वांना त्यांच्या या अडचणीवर मात करण्यासाठी अशा सर्व सामर्थ्य प्राप्त व्हावे म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. वैयक्तिक हेतूसाठी प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ परमेश्वरा, तू आमच्या गरजा जाणतोस. आम्ही व्यक्त केलेल्या गरजा तू पूर्ण कर. ही प्रार्थना आम्ही प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. गीत क्रमांक 68, हिम नंबर 68. बंधू भगिनीनो, माझे आणि तुमचे हे बलिदान सर्व शक्तिमान परमेश्वर पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा.
प्रभूच्या नावाचे गुणगान व गौरव व्हावे. आमच्या आणि त्याच्या अखिल पवित्र सभेचे कल्याण व्हावे. म्हणून तुमच्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो. हे प्रभू, या पवित्र समर्पणाद्वारे तुझा आशीर्वाद आम्हाला दे व आम्हाबद्दल तुझे एक तारण कार्य पूर्ण कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हाबरोबर असो आणि तुमच्या अंतर्यामी तुमचे अंतःकरणे प्रभूकडे लावा. आम्ही तिला दिली आहे. प्रभू आपला परमेश्वर याचे आभार मानूया. ती योग्य विलास आहे. हे प्रभू, पवित्र पित्या, सर्व समर्थ शाश्वत परमेश्वरा, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावे ते केवळ तारणदायक आहे. आज आम्ही धन्यकुमारी मरियेचा सन्मान करीत आहोत. या शुभदिनी आम्ही तुझी स्तुती करावी, तुला धन्यवाद द्यावेत आणि तुझ्या नावाचा गौरव करावा हे आमचे कर्तव्य आहे. कारण पवित्र आत्म्याच्या कृपा सामर्थ्याने तुझा एकुलता पुत्र, जगाचा सार्वकालिक प्रकाश, आमचा प्रभू येशू ख्रिस्त याची ती कुमारी माता बनले. ख्रिस्ताद्वारे दूत तुझ्या वैभवाचे गुणगान गातात. सर्व सत्य तुझ्यासमोर नतमस्तक होतात. सर्व अधिसत्ता तुझ्यासमोर भयकंपित होतात. स्वर्गातील शक्ती आणि पवित्र सेराफी मोठ्या आनंदाने तुझी आराधना करतात. त्यांच्या गोड सुरांत आमचे मधुर सूर मिसळून आम्ही नम्रपणे तुझी स्तुती गातो. गीत क्रमांक 75, हिम नंबर 75. प्रभू, तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पवित्राचा तू उगम आहेस. ही दाढी आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त व्हावीत म्हणून तू त्यांच्यावर दववर्षावाप्रमाणे तुझा पवित्र आत्मा पाठव. जेव्हा प्रभू येशूचा विश्वासघात करण्यात आला आणि तो स्वेच्छेने दुःख भोगाला सामोरा गेला, तेव्हा त्यांनी भाकरी घेतली, आभार म्हणून ती मोडली, ती आपल्या शिष्यांना दिली आणि म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा, कारण हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. त्याचप्रमाणे भोजन झाल्यानंतर प्रभू येशूने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले, तो प्याला आपल्या शिष्यांना दिला आणि म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व यामधून प्या, कारण हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, हे नव्या व शाश्वत कराराचे रक्त आहे, हे तुमच्या आणि पुष्कळांच्या पापक्षमेसाठी ओतले जाईल. हे माझ्या आठवणीसाठी करा.
श्रद्धेचे रहस्य. हे हे प्रभू, प्रभू, तू पुन्हा येईपर्यंत आम्ही तुझ्या मृत्यूची घोषणा करतो आणि तुझे पुनरुत्थान जाहीर करतो. हे प्रभू, ख्रिस्ताच्या मरणाची व पुनरुत्थानाची स्मृती साजरी करीत असताना आम्ही तुला जीवनाची भाकर आणि तारणाचा प्याला अर्पण करतो. तुझ्यासमोर येण्यास आणि तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त यांचा स्वीकार करीत असताना पवित्र आत्म्याच्या द्वारे एक व्हावे असे आम्ही विनम्रतेने विनवितो. हे प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर आणि लिओ 14वे आमचे पोप, जॉन रॉड्रिक्स आमचे आर्च बिशप, सर्व सहाय्यक बिशप आणि याजक वर्ग यांच्यासमोर ख्रिस्त सभेला परिपूर्ण पृथ्वीचा पूर्णाविष्कार घडव. जे आमचे अन्न बंधू भगिनी पुनरुत्थानाच्या आशेने महानिद्रा घेत आहेत आणि जे तुझ्या दयेवर विसंबून मरण पावले आहेत त्यांचे तू स्मरण ठेव. त्यांचे तुझ्या दिव्य प्रकाशात स्वागत कर. देवा माता धन्यकुमारी मरिया, तिचा पती संत जोसेफ, पूज्य प्रेषित आणि युगानुयुगी ज्या सर्व संतांनी तुला संतुष्ट केले आहे त्यांच्याबरोबर आम्ही शाश्वत जीवनाचे सहवारस व्हावे आणि तुझी स्तुती करून तुझा गौरव करावा अशी प्रार्थना आम्ही तुझा पुत्र येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. ख्रिस्ताद्वारे आणि ख्रिस्तासह आणि ख्रिस्ताठाई हे सर्व समर्थ देव पित्या पवित्र आत्म्याच्या ऐक्यात तुझा गौरव आणि सन्मान सदा सर्वदा हो हो. आमेन. तारणाऱ्याची आज्ञा आणि त्याची ईश्वरी शिकवण यांनी प्रेरित होऊन आम्ही धैर्यपूर्वक मानतो. आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, जशी आम्ही आमच्या अपराधांना क्षमा करीतो तशीच तू आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला मोहप्रसंगी पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व प्रकारच्या वाईटांपासून आम्हाला सोडव असे आम्ही विनवितो. या जीवनात आम्हाला कृपापूर्वक शांती दे, म्हणजे दिव्य आशेची आणि आमचा तारणारा येशू ख्रिस्त याच्या आगमनाची वाट पाहत असताना तुझ्या दयेच्या सहाय्याने आम्ही पापांपासून मुक्त राहू व सर्व प्रकारच्या चिंता विवेचनापासून सुरक्षित असो. कारण राज्य, अधिकार, गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्त, तू आपल्या प्रेषितांना म्हणालास, मी तुम्हाला शांती देऊन ठेवतो, मी माझी शांती तुम्हाला देतो. आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि तुला तुझ्या इच्छेनुसार शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तो नित्य जीव सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा सर्वदा असो. आणि तुमच्या अंतर्यामी. आपण एकमेकांना शांती वंदन करूया. जगाची पापे दूर करणारा परमेश्वराच्या कोकरा, तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणारा परमेश्वराच्या कोकरा, तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणारा परमेश्वराच्या कोकरा, तू आम्हाला शांती दे. हे पहा परमेश्वराची कोकरू, जगाची पापी दूर करणारे हे परमेश्वराचे कोकरू पहा. या कोकराच्या भोजनास बोलावण्यात आलेले सर्व धन्य. हे प्रभू, तू माझ्या छताखाली यावेस माझी योग्यता नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे माझा आत्मा बरा होईल. कृपया सूचनेकडे लक्ष असू द्या. ख्रिस्त शरीर हे फक्त ख्रिस्ती लोकांच्याच सेवनासाठी आहे. जे इतर धर्मीय या मिसा बलिदानात सहभागी झाले असतील, आम्ही त्यांचे प्रेमाने स्वागत करत आहोत. कृपया आपण जागेवरती बसून प्रार्थना करावी किंवा गायनामध्ये सहभाग घ्यावा. ख्रिस्त शरीर यह सिर्फ ख्रिस्ती लोगों के लिए है.
होली कम्युनियन इज ओनली फॉर कॅथलिक. ख्रिस्त शरीर स्वीकारण्यासाठी कुणीही घाई गर्दी करू नका. स्वयंसेवकांच्या आज्ञेत राहा आणि ख्रिस्त शरीराचा स्वीकार करा. धन्यवाद. गीत क्रमांक 111, हिम नंबर 111. गीत क्रमांक 96, हिम नंबर 96. हृदय तव येशु तैसे
आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, स्वर्गीय मेजावरी भाकरीने तू आम्हाला नवजीवन देतोस. ह्या भाकरीने तुझ्यावरील आमची भक्ती वाढव आणि जनसेवेद्वारे तुझी सेवा करण्यास आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. आरोग्यदायी वेळंकणी मातेची नवदिन भक्ती नवीनचा आजचा दुसरा दिवस, पान क्रमांक 49, पेज नंबर 49. ही प्रार्थना आपण सर्वजण श्रद्धेने सावकाश एकत्र म्हणायची आहे. सर्वांनी एकत्र. हे दावीद घराण्यातील ज्योती, आम्ही पापी तुझे ज्ञान, सौंदर्य व तेज पाहून दिपून जातो. तुझा पुत्र येशू ख्रिस्त पापाच्या अंधाराला दूर करणारा सूर्य आहे व तू त्या सूर्याची प्रभात आहेस. आज देखील तू या पवित्र सन्मानाद्वारे पाप्यांना देवाजवळ आणतेस. हे कृपापूर्ण आणि निष्कळंक कुमारी माते, आम्ही फार पापी केले आहेत, तरी सुद्धा दृढ विश्वासाने आम्ही तुझ्या चरणी शरण येतो. हे दयेच्या सागरा, निष्कळंक माते, तुझे नाव आम्हासाठी अमृततुल्य आहे, मधुर गीत आहे आणि सुगंधी उत्पत्ती आहे. तू आमच्या हृदयाचा आनंद व प्रकाश आहेस. मरणाच्या वेळी तुझ्या विनंतीने आम्हासाठी स्वर्गदार उघडले जाओ. आमीन. नवीनच्या प्रार्थनेसाठी पान क्रमांक 56, पेज नंबर 56. ही प्रार्थना आपण सर्वजण एकत्र म्हणणार आहोत. सर्वांनी एकत्र. हे अति पवित्र कुमारी के, देवाने तुला येशूची आई म्हणून निवडले. या तुझ्या अपूर्व सन्मानार्थ मला तुझी स्तुती करू दे. हे ममताळू मृतिक निवारणी माते, जसे तुझ्या भक्तांना तुझ्या आश्रयाचे वचन तू दिलं आहेस, तसे मला सुद्धा दे. तुझ्या दैवी पुत्राच्या अनंत दयेवर मी विसंबून राहतो. जे मागतात त्यांना मिळेल. या त्याच्या वचनावर व तुझ्या प्रभावी मध्यस्थीवर श्रद्धा ठेवून मी विनम्रपणे या नवीनामध्ये करीत असलेल्या विनंत्या दैवी इच्छेनुसार तू मिळव. किंवा ज्या कृपा प्रसादाची मला फार गरज असेल ते तू माझ्यासाठी मिळव. आता आपल्या जी विनंत्या आहेत त्या वेळंकणी मातेच्या चरणाजवळ आणा. आपण ज्या विनंत्या घेऊन आलेल्या आहोत, आपल्याला विश्वास आहे पवित्र मरिया आपल्या सर्वांची आहे आणि ती आपल्या लेकरांसाठी सदैव प्रार्थना करीत असते. तिच्या मध्यस्थीने परमेश्वर आपल्या प्रार्थना ऐकणार आहे आणि ह्या श्रद्धेने आपण तिच्याजवळ प्रार्थना करूया. सर्वांनी एकत्र. जेव्हा तुझ्या उदरात शब्द देह झाला, तेव्हा तिचे हृदय ज्या प्रेमानंदाने भरून गेले, त्याच्या सन्मानार्थ माझ्या हृदयातील भक्तिभाव मी तुला समर्पितो. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. ही धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. ही धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. ही धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. ही धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. ही धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. ही धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. ही धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर.
नमो कृपापूर्ण मरिये प्रभू तुझ्या ठाई आहे ही धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये देवाचे माते आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. नमो कृपापूर्ण मरिये प्रभू तुझ्या ठाई आहे ही धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये देवाचे माते आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. सर्वांनी एकत्र. गॅब्रिएल देवदूतांनी तुला कृपापूर्ण म्हणून अभिवादिले. त्याच्या अभिवादनाबरोबर माझी अभिवादनी तू स्वीकार. ते तुझ्या मस्तकावरील दिव्य मुकुटातील तेजस्वी रत्न व्हावीत अशी माझी सदिच्छा. हे मरिया माते, मी माझे शरीर व आत्मा तुझ्या स्वाधीन करतो. माझ्या सर्व कृत्यामध्ये व सुखदुःखात तू माझ्या पाठीशी राहा. जीवन मरणातही मी तुझ्यावर श्रद्धा ठेवतो. प्रभू येशूसाठी सर्व गोष्टी चिरकाळ तुझ्या कर असे विनवितो. आमेन. उभे राहा. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुमच्या अंतर्यामी सर्व समर्थ परमेश्वर पिता पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हाला आशीर्वाद देवो. जा आणि प्रभूच्या शुभ वर्तमानाची घोषणा करा. देवाला धन्यवाद. प्रिय भाविकांनो, आजच्या ख्रिस्त यागासाठी आपल्याला रेव्हरंड फादर ट्रेवर फर्नांडिस हे लाभले आहेत. आजची उपासना आपल्याला नम्रतेचं जीवन जगण्यासाठी पाचारण करत आहे. पवित्र मरिया हे नम्रतेची प्रेरणास्थान व आशास्थान आहे. आपल्या कुटुंबामध्ये युवकांना नम्रतेचे धडे कशाप्रकारे घडवावेत आणि भावी ख्रिस्त सभेचे आधारस्तंभ असलेल्या युवकांना कशाप्रकारे घडवावं याबद्दल सुंदर असं प्रबोधन आणि मार्गदर्शन फादरांनी केलेलं आहे. त्याबद्दल फादरांना धन्यवाद आणि त्यांच्या पुढील कार्यासाठी सदिच्छा आणि प्रार्थना सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून फादरांना धन्यवाद देणार आहोत. तसंच आजच्या मिस्सासाठी गायन करण्यासाठी संत जॉन दी इव्हँजेलिस्ट चर्च मरोळ इथून गायन मंडळ आलेलं होतं. त्यांनी सुद्धा सुंदर गायन केलेलं आहे. त्यांनासुद्धा धन्यवाद. जोरदार टाळ्या वाजवून त्यांनासुद्धा धन्यवाद देईल. कृपया याच्यानंतर 3ची मिस्सा आहे, तर भाविकांना नम्र विनंती आहे की लवकरात लवकर देवालयामधून बाहेर पडावे. गीत क्रमांक 130, हिम नंबर 130. माझ्या हृदयात नवीन गाणे मरिया देत आहे. माझ्या हृदयात नवीन गाणे मरिया देत आहे. आनंदाने गाऊया जीवनभर आपुल्या आईची स्तुती करूया. आनंदाने गाऊया जीवनभर आपुल्या आईची स्तुती करूया. माझ्या हृदयात